सो हॅलो एव्हरीवन, दिस इज द लाईफ ऑफ अजित. हा व्हिडिओ मी डेडिकेट करतो आहे रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीषला, जो की 1 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या सर्वांमधून निघून गेला आहे. अनएक्सपेक्टेड होतं सगळं. सांगितलं जाते की ब्रेन ट्युमरमुळे त्याची डेथ झाली आहे. अँड त्याला जे काही सिम्पटम्स आधी होते ते नॉर्मल होते. त्यामुळे कोणीही आपले जे काही सिम्पटम्स असतील ते इग्नोर करू नका. त्याला नॉर्मली डोकेदुखी आधी होती, पण मे बी मायग्रेन वगैरे असेल असं डॉक्टरांनी सांगून पेनकिलर्स घेऊन वगैरे ह्या गोष्टी पुढे जात राहिल्या. आणि फायनली रिझल्ट असा आला की एक दिवस अचानक त्याला चक्कर आली किंवा फीट आली जे काय, आणि 4 तास तो बेशुद्ध होता. त्यानंतर समजलं की इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर समजलं की त्याला ब्रेन ट्यूमर आहे. आणि नंतर सर्जरी होऊन डॉक्टरांनी सांगितलंही होतं की 6 महिने ते 1 वर्षाच्या आसपास त्याची रिकव्हरी प्रॉपरली होईल, पण तसं झालं नाही. त्याच्यानंतर रिकव्हरीच्या म्हणजे ऑपरेशनच्या इमिजिएट काही काळानंतरच मेंदूमध्ये त्याला इन्फेक्शन होऊन त्याचा मृत्यू झाला. तर जे काही होतं ते टोटली अनप्रेडिक्टेबल होतं, अनएक्सपेक्टेड होतं, अचानक झालं आणि त्याच्यामध्ये त्याला जीव गमवावा लागला. सो मी सर्वांना इतकंच सांगू इच्छितो की कृपा करून तुमचे जे काही सिम्पटम्स असतील त्यांना लाईटली घेऊ नका. इच अँड एव्हरीथिंग आय थिंक तुम्ही एकदा तरी विचार केला पाहिजे की या गोष्टी होतात तर का होतात. ही झाली एक गोष्ट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो मी त्याला ट्रिब्यूट देण्यासाठी आणि तुम्हाला एक अपील करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. मला माहीत नाही हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत जाईल. 1, 2, 10, 15, 500, 1000 माहीत नाही मला किती लोकांपर्यंत जाईल, पण ज्या लोकांपर्यंत जाईल त्यांना मी एक रिक्वेस्ट करतो आहे की प्लीज गो अँड व्हिजिट रेड सॉईल स्टोरीज. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिजिट करा. याने होईल काय, तुम्ही डायरेक्टली त्यांना जरी त्याच्या कुटुंबियांना मदत करू शकत नसाल तरी पण तुम्ही जर त्याचे व्हिडिओज बघाल जाऊन किंवा त्याच्या चॅनलची एंगेजमेंट वाढवाल, सबस्क्राईब कराल, तर चॅनलवरती एंगेजमेंट वाढून तिथून त्यांना रेव्हेन्यू जनरेट होईल आणि इनडायरेक्टली तुमची मदत त्याच्या परिवारापर्यंत पोहोचेल. सो त्याला एक लहान मुलगीही आहे आणि त्याचं जे कुटुंब आहे, त्याची बायको, त्याची मुलगी किंवा जे काही त्याचे बाकीचे कुटुंबीय आहेत, सर्वांनाच एक मदतीचा हात तुम्ही देऊ शकता जर तुम्ही त्याचं चॅनल जाऊन व्ह्यू केलं रेड सॉईल स्टोरीज आणि त्यांचे व्हिडिओज व्ह्यू केलेत तर होपफुली त्यांना बऱ्यापैकी मदत होईल. सो तुमचा जास्त काही वेळ याच्यात जाणार नाही. थोडंफार तुम्हाला जे काही जमेल तितका वेळ तुम्ही त्याचे व्हिडिओज वगैरे व्ह्यू करा. इतकं केलं तरी खूप आहे. आणि इतकंच सांगेन की इतकीच अपेक्षा करेन की तुम्ही सर्वांनी त्याच्यासाठी प्रार्थना करा की त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्याच्या कुटुंबियांना स्थिरावण्यासाठी पुढे जाण्यासाठी बळ मिळो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज गो अँड सबस्क्राईब रेड सॉईल स्टोरीज अँड वॉच द व्हिडिओ अँड हेल्प डायरेक्टली और इनडायरेक्टली टू द फॅमिली. आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत